मित्रांनो नमस्कार. माझ्या सुगंधगाडी टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, अशा पद्धतीचे बोर्ड तुम्ही काही क्लिनिक्स, हॉस्पिटल्स किंवा नर्सिंग होममध्ये पाहिले असतील. हा भारतीय दंड संहितेचा बोर्ड आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर किंवा तिथल्या स्टाफला शिवीगाळ, धमकी, मारहाण केली किंवा जबरदस्ती तिथे जाऊन प्रवेश केला तर त्याला कोणकोणत्या कलमांतर्गत कोणकोणती शिक्षा होते हे या बोर्डमध्ये नमूद केलेलं आहे. मात्र मित्रांनो, आपल्याकडे रुग्ण हक्क अधिकारांचा देखील कायदा आहे. त्याबाबतचे बोर्ड मात्र हे हॉस्पिटल, क्लिनिक किंवा नर्सिंग होम लावत नाहीत. रुग्णांच्या हक्क अधिकारांविषयी आपण अधिकची माहिती घेणारच आहोत. मात्र त्याआधी नागरिकांच्या आरोग्य अधिकारांचं कोणकोणत्या प्रकारे उल्लंघन होतं ते आपण पाहूया. पुढील प्रकारे आपल्या आरोग्य अधिकारांचं उल्लंघन हे होत असतं, जसं की आजाराचे चुकीचे निदान, उपचार, चुकीच्या शस्त्रक्रिया, रुग्णालयातील जंतू संसर्ग, रुग्णाची हेळसांड, वैद्यकीय हलगर्जीपणा, यामध्ये जीव गमवावा लागतो किंवा कायमचं अपंगत्व येतं, पेशंटला मेडिकल रेकॉर्ड न देणं, हॉस्पिटलच्या दुकानातून औषध घेण्याची सक्ती करणं किंवा ठराविक प्रयोगशाळातून चाचण्यांची सक्ती करणं, औषधाचा एखाद्या पेशंटवर प्रयोग करण्यापूर्वी त्याला कल्पना न देणं किंवा रुग्णाच्या नातेवाईकांची संमती न घेणं, पैशाअभावी उपचार नाकारणं, सरकारी राखीव खाटा नाकारणं, वाढीव बिलं, स्वच्छता, सुविधा इत्यादींचा अभाव, रुग्ण दगावला तरी कल्पना न देणं, मृतदेह ताब्यात न देता रोखून धरणं. मात्र मित्र हो, आपल्याकडे महाराष्ट्र शिशुश्रमगृह नोंदणी कायदा म्हणजेच नर्सिंग होम ॲक्ट म्हणजेच रुग्ण हक्क सनद 1921 आहे. त्यानुसार रुग्ण हक्क आणि अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. रुग्णाला प्रथमोपचार मिळण्याचा हक्क आहे, आरोग्य सुविधा मिळण्याचा हक्क आहे, आजार तपासण्या, काळजी, उपचार, परिणाम, अपेक्षित खर्चाची पुरेशी माहिती मिळण्याचा अधिकार, जीवरक्षक प्रणाली मिळण्याचा अधिकार, रुग्णाला किंवा रुग्णाच्या आप्तेष्टांना माहिती मिळण्याचा अधिकार, उपचार नाकारण्याचा, संमती देण्याचा अधिकार, गोपनीयता व खाजगीपणाचा अधिकार, सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क, रुग्णाची प्रतिष्ठा राखली जाण्याचा अधिकार, रुग्णांना भेदभावरहित वागणूक मिळण्याचा हक्क, तक्रार करण्याचा हक्क, उपचारास पर्याय उपलब्ध असतील तर ते निवडण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार, रुग्णावर संशोधन होणार असेल तर त्याबाबतची नैतिक तत्त्वे ICMRने निर्देशित केलेल्या धोरणाप्रमाणे आणि प्रक्रियेप्रमाणे पाळले जाण्याचा हक्क, स्वच्छता असणे, सोयीसुविधा मिळणे, आर्थिक सवलती, तेथे कार्यरत असणाऱ्या धर्मादाय संस्थांची माहिती मिळण्याचा हक्क, HIV झालेल्या व्यक्तीस उपचार व देखभालीचा हक्क, डॉक्टरांची संपूर्ण माहिती जसं की नाव, शिक्षण, नोंदणी क्रमांक, वैधता ही दर्शनी भागात लावणं हॉस्पिटल प्रशासनास बंधनकारक आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णाला किंवा त्याच्या प्रतिनिधीला त्याचे वैद्यकीय रिपोर्ट आणि आंतररुग्ण कागदपत्रांची छायांकित प्रत मागणीनुसार उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. रुग्णाला डिस्चार्ज देताना सर्व रिपोर्ट, रोगनिदान, निष्कर्ष, दिलेले उपचार, रुग्णाची सद्यस्थिती आणि पुढील सल्ला यासहित डिस्चार्ज कार्ड देणं आवश्यक आहे. पुरवण्यात येणाऱ्या सेवा, विविध उपचार, त्यांचे आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर विस्तृतपणे दर्शवणारे दरपत्रक हे दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. सर्व हॉस्पिटल्स रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने तातडीच्या जीवनरक्षक प्रणाली उपलब्ध करून देतील. तसंच आवश्यकता भासल्यास नजीकच्या संदर्भ रुग्णालयात पाठवले जाईल. रक्त पुरवण्याची जबाबदारी ही संबंधित रुग्णालयाचीच असेल. हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यास आवश्यकतेनुसार न्यायवैद्यक प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांकडे मृतदेह सोपवला जाईल. कुठल्याही परिस्थितीत बिल भरले नाही म्हणून मृतदेह रोखून ठेवता येणार नाही किंवा रुग्णाला हॉस्पिटल ताब्यात ठेवू शकणार नाही. पुरुष डॉक्टर महिला रुग्णाची तपासणी करत असताना एका स्त्री कर्मचारी किंवा नातेवाईक यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. केस पेपर, रुग्णाच्या नोंदी, तपासण्यांचे रिपोर्ट, तपशीलवार दिन याच्या प्रती मिळणं आवश्यक आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तक्रार निवारण केंद्र असणं हॉस्पिटल प्रशासनास बंधनकारक आहे. मित्र हो, रुग्ण दगावल्यास नातेवाईक संतप्त होतात, तोडफोड करतात, मारामारी करतात. मात्र आपण कायद्याच्या कक्षेत राहून संबंधित डॉक्टरला किंवा तिथल्या स्टाफला धडा शिकवू शकतो आणि त्या हेल्थ केअर सेंटरला टाळं देखील ठोठवू शकतो. तसंच नुकसान भरपाई देखील मिळवू शकतो. एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सुमारे 6 कोटी इतके नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. आणि याकरिता रुग्ण हक्कांसाठी कोणकोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत ते आपण पाहूया.
भारतीय संविधान आर्टिकल 21 नुसार रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय उपचार हे नाकारता येणार नाहीत. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यामध्ये डॉक्टरांसाठी प्रोफेशनल कंडक्ट, एथिक्स, एटिकेट्स यांचा समावेश आहे. ग्राहक संरक्षण कायदा आहे, ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट आहे, पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे, तसंच क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आहे. मात्र असं जरी असलं तरी रुग्ण हक्कांसाठी सर्वंकष भक्कम संरक्षण कायदा अद्याप अस्तित्वात नाही. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट हा मंत्रिमंडळाच्या मंजुरीअभावी धूळ खात पडून आहे. त्यामध्ये रुग्ण हक्कांचा समावेश नाही आणि त्यामुळे रुग्णांना पुरेसं संरक्षण मिळत नाही. मित्रहो, अमेरिकेत रुग्णाच्या हक्क अधिकारांचं उल्लंघन झालं तर तो फौजदारी गुन्हा मानला जातो. मात्र आपल्याकडे तसं नाही आणि याकरिता फौजदारी संहितेचा एखादा रुग्ण हक्क संरक्षण कायदा यावा यासाठी काही रुग्ण हक्क संघटना प्रयत्नशील आहेत. त्यापैकी मुख्यत्वे करून जन आरोग्य अभियान, फोरम फॉर पेशंट्स राईट्स आणि रुग्ण हक्क परिषद. मित्रांनो, जसं रुग्णाचे हक्क आणि अधिकार आहेत तसंच कर्तव्य आणि जबाबदारी देखील आहेत. त्या पुढीलप्रमाणे: रुग्णांनी नियमाप्रमाणे वागावे, धूम्रपान करू नये, नातेवाईकांनी शिष्टाचार पाळावेत, रुग्णालयात शांती राखावी, फोन सायलेंटवर ठेवावा, उपचाराबाबत डॉक्टरांकडे सविस्तर नम्रपणे चर्चा करणे, रिपोर्टबाबत शंका असल्यास चर्चा करून निरीक्षण करून घेणे आणि गैरसमज करून घेऊ नये, रुग्ण भेटीच्या वेळा पाळाव्यात, रुग्णालयात दारू, अनधिकृत औषधे किंवा हत्यार आणण्यास मनाई आहे, डॉक्टरला आपल्या स्वास्थ्याविषयी पूर्ण आणि खरी माहिती द्यावी, डॉक्टरांच्या निर्देशांचे पालन करावे. मित्रहो, वैद्यकीय हलगर्जीपणा किंवा मेडिकल निग्लिजन्स केसमध्ये तुम्ही पुढील ठिकाणी तक्रार करू शकता: पोलीस, महापालिका आरोग्य विभाग, वैद्यकीय संचालक, राज्य वैद्यकीय परिषद आणि चॅरिटेबल ट्रस्ट असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार करू शकता. जेणेकरून पुढील चौकशीसाठी आणि कार्यवाहीसाठी तुमचं प्रकरण हे मेडिकल बोर्ड, जे हॉस्पिटल येथे हे पाठवू शकतात. आपल्याकडे ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक या 2 शाखांसाठी 2 वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत आहेत. मी तुमच्या सोयीसाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, मेडिकल बोर्ड, जे हॉस्पिटल, मेडिकल डायरेक्टर आणि धर्मादाय आयुक्त यांचे पत्ते पुढे देत आहे. मित्रांनो, काही मोठी हॉस्पिटल्स जसं हिंदुजा, एच.एन. रिलायन्स, बॉम्बे हॉस्पिटल, ब्रीच कँडी, जसलोक अशा खाजगी ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये गरिबांवर मोफत उपचार नाकारले जातात. लक्षात ठेवा, या हॉस्पिटल्सने 10% खाटा या गरीब रुग्णांसाठी राखून ठेवाव्याच्या आहेत. तसंच नावापुढे धर्मादाय लिहायचं आहे. निर्धन लोकांना मोफत सेवा दिली पाहिजे असा नियम आहे. अशा हॉस्पिटलची तक्रार आपण धर्मादाय आयुक्तांकडे करू शकता. मित्रांनो, वैद्यकीय आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जर तुम्ही मारहाण, गैरवर्तन इत्यादी डॉक्टरांशी केलं तर डॉक्टरांना देखील कोणत्या पेशंटला उपचार करावायचा किंवा नाही याचा अधिकार मिळालेला आहे. तसंच डॉक्टरांना देखील सूचना आहे की डॉक्टरांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी औषध कंपन्यांकडून कोणतीही भेटवस्तू, प्रवास शुल्क, मनोरंजन सुविधा, सल्ला इत्यादी घेण्याचे टाळावे असे देखील अधिसूचनेत म्हटलेलं आहे. मित्रांनो, नर्सिंग होममध्ये कोणत्या सोयीसुविधा असायला पाहिजेत आणि नर्सिंग होमविषयी आपल्याला कोणती माहिती असायला पाहिजे याविषयीचे 2 व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर यापूर्वी टाकलेले आहेत. तसंच आर्थिकदृष्ट्या निर्बल घटक हे मुख्यमंत्री सहायता निधीतून कशी मदत मिळू शकतात याविषयीचा देखील एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. आपण ते व्हिडिओ अवश्य पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व व्हिडिओंची लिंक मी दिलेली आहे. आणि माझ्या आजच्या व्हिडिओतून आपल्याला थोडी जरी अधिकची माहिती काही मिळाली असेल तर आपण जरूर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीप्रद व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.